तेव्हा तुझ्या बाप्पाची एक आठवण आली आहे की काही असा एक क्षण असेल तुझ्या आयुष्यात? म्हटलं बाप्पा, म्हटलं देवा, मला हे वाक्य आठवलंच पाहिजे, नाहीतर ही स्किट नाही पुढे जाणार. मग तुझा कोकणातला गणेशोत्सव आणि मुंबई मधला गणेशोत्सव याचा फरक काय तुला काय वाटतं? अरे खूप फरक आहे. ट्रेनचं तिकीट नसेल, बसचं तिकीट नसेल, किती खड्डे असतील, काय असेल, काही ना काहीतरी करून तो गावाला पोहोचतो. पर्सन हु इज गोइंग टू पोर्ट्रे इट शुड फुल्ली सरेंडर टू इट. गणेश चतुर्थी जवळ येते तर प्रत्येक मूर्तीत देव बसतो, ताशा वाजायला सुरू करतो, हा. टाक 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 जे काय हा. असेल ते, तेव्हा ना आपल्या अंगावरचा सगळे केस उभे राहायला लागतात, ते काटा येतो. नमस्कार मंडळी. तर गणेशोत्सव हा फक्त सण नाही तर रंगमंचासारखं आयुष्य शिकवणारी कला आहे. तर आज आपण भेटणार एक अशा कलाकाराला जिथे बाप्पा हे देवही नाही प्रेरणाही आहेत. तर शंतनू कसा आहेस? येस भाई, फर्स्ट क्लास. काय म्हणतो, कसा आहेस? हा माझा मित्र शंतनू जो ऍक्टर आहे. तर जाणून घेऊया ह्याच्या गणेशोत्सवाचा पीओव्ही. तर मला एक सांग, तुझ्यासाठी गणपती म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीची सुरुवात जेव्हा मी करतो, मग ती ऍक्टिंग असो, क्रिएशन असो, कुठली सिरीज बनवायचं असेल, कुठला चित्रपट करायचा असेल, काही असेल, थिएटरवरती स्टेजवरती काम करायचं असेल, काही असेल, पहिली पूजा ज्या देवताची केली जाते तो म्हणजे गणपती बाप्पा. आणि प्रत्येक शुभ कार्य असो किंवा कुठलंही कार्य असो, ह्याची सुरुवात मी ज्या गोष्टीने तरी करतो ती असते ती गणपती बाप्पाचं नाव घेऊन, त्याचं नामस्मरण करून, त्याची पूजा अर्चना करून. कारण की मला असं वाटतं की विघ्न दूर करणारा जो देवता आहे, संकट जो दूर करणार आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य आणणार आणि आपल्याला चांगली वाट दाखवणार आणि आपली खडतर वाट जराशी कमी खडतर होईल हे बघणारा मला असं वाटतं गणपती बाप्पा आहे. आणि आपल्या सगळ्यांचा खूप जवळचा तो आहे, म्हणून त्याला आपण बाप्पा, त्याला आपण एकेरी ह्याच्यानी बोलवतो, उल्लेखतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही असेल ज्याची सुरुवात मी नव्याने करणार आहे, त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या आधी मी गणपती बाप्पाचं नाव घेऊनच करतो. मग तुझं आणि त्याचं नातं काय? नातं नाही म्हणता येणार मला, पण आमचं जे घर आहे गावाला, सावंतवाडीला, माझं गाव सावंतवाडी आहे, तिथे आमचं मूळ घर आहे. आमच्या घरात यावर्षी बाप्पा जे येणार आहेत, 152nd इयर आहे माझ्या घराच्या गणपती. अरे बापरे. म्हणजे बरेच लोक म्हणतात की अरे काय गणपती, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ तर लेट सुरू झालं वगैरे, पण ते सार्वजनिक असेल. आमच्या घरात गणपतीचं हे वर्ष 152nd आहे. आणि प्रत्येक वेळेला काहीही असो, कुठलंही काम असो, कुठलंही शूट असो, काहीही असेल, मला मी प्रत्येक वेळेला त्यातनं वेळ काढून 5 दिवसांचा आमच्या घरचा गणपती करायला जातोच जातो. कारण की मला असं वाटतं की तो आहे म्हणून आमच्या आयुष्यात ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात. जर नातं विचारायचं झालं तर मला असं वाटतं की नातं हे भक्तीचं आहे आणि माझी खूप श्रद्धा आहे त्याच्यावरती, बाप्पावरती. आणि दरवर्षी आम्ही सगळे गणपतीला गावाला जातो. बाप्पा तिथे त्यांचं आगमन होतं, आम्ही सेवा करतो. आणि मला असं वाटतं हीच सेवा दरवर्षी मला ती बळ देते, ती शक्ती देते की माझा प्रवास मी परत कसा अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो. तू आता कोकणातला बोललाच आहेस, मग तुझा कोकणातला गणेशोत्सव आणि मुंबई मधला गणेशोत्सव याचा फरक काय तुला काय वाटतं? अरे खूप फरक आहे. कारण की मी मुंबईतला गणेश उत्सव तेव्हाच एक्सपिरियन्स करतो जेव्हा गणपतींचं आगमन असतं, तेव्हा मी मुंबईत असतो. मी दरवेळेला, मी आजही गणपतींचं जेव्हा आगमन असतं तेव्हा काही असू दे, मी येतो ते बघायला. आता फक्त एवढाच बदल झाला की मास्क घालून यावं लागतं. आधी मी असाच मोकाट फिरायचो, पण मी नेहमी येतो. काही असेल ना काम, मी ते जरा म्हणतो की जरा कल करेंगे, परसो करेंगे, उद्या करू, परवा करू, पण मी त्या आगमनाला येतो. नंतर मी गणपतीच्या 2 दिवसाआधी तर गावाला स्वतः जातो कोकणात. कोकणातला गणेश उत्सव फार इंटरेस्टिंग आहे. कारण की कोकण म्हटल्यानंतर एक निसर्गरम्य सगळं वातावरणात वसलेलं आपलं कोकण आहे. आणि तिकडचे गणेश उत्सव ज्या पद्धतीने साजरा केला जातो, प्रत्येकाच्या घरात गणपती असतात. मुंबईवरनं सगळे चाकरमानी येतात, भजन असतं, मजा मस्ती असते, नातेवाईक भेटतात, गावातले सगळे मित्र परिवार भेटतात. कसे 5 दिवस जातात हेच कळत नाही. आणि 7व्या दिवशी वगैरे मी मुंबईला येतो आणि त्याच्यानंतर मग मुंबईचा गणेश उत्सव, जिथे मित्रांच्या घरी जा, तिकडचे सगळे गणपतींच्या पाया पडा, मग मोठे मोठे जे आपले गणपतींच्या मूर्त्या असतात तिकडे सगळीकडे जाऊन त्या मूर्त्या बघा, तिकडे आशीर्वाद घ्या बाप्पाचा. त्याच्यामुळे मला असं वाटतं दोन्ही गणेश उत्सव फार वेगवेगळे आहेत. कोकणात मला असं खूप वाटतं की सगळे एकत्र अंडर वन रूफ येतात, तो हा एक सण आहे गणपतीचा. त्याच्यामुळे कोकणातल्या गणेश उत्सवाला ती एक फॅमिलीची खूप जास्ती अटॅचमेंट आहे असं मला वाटतं. ऑफकोर्स मुंबईतल्या गणेश उत्सवाला पण ते असणारच, पण काय म्हणतो ते 7 दिवस किंवा 5 दिवस किंवा 11 दिवस, 1.5 दिवस प्रत्येक माणूस सगळी कामं सोडून
ट्रेनचं तिकीट नसेल, बसचं तिकीट नसेल, किती खड्डे असतील, काय असेल, काही ना काहीतरी करून तो गावाला पोचतो आणि सगळे एकत्र असतात तो सण साजरा करायला. अरे नाटकं पण तू पहिल्यापासून करतोस आणि आता कंटेंट क्रिएशन मध्ये आलाय. तर मला एक सांग, तू जेव्हा कोणतं एक नाटक केलं, तुझा एक असा क्षण आलाय की एक खूप काहीतरी झालंय, तेव्हा तुझ्या बाप्पाची एक आठवण आली आहे की काही असा एक क्षण असेल तुझ्या आयुष्यात, तो सांगू शकतोस? मुंबई युनिव्हर्सिटीला आम्ही रिप्रेझेंट करत होतो आणि नॅशनलचा प्रयोग होता आमचा, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचा. सगळे युनिव्हर्सिटीज येतात नॅशनलच्या प्रयोगाला, म्हणजे पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगड युनिव्हर्सिटी, मेहसाणा युनिव्हर्सिटी, सगळ्या त्याच्यात आपण होतो. स्किट होती, मी त्याच्यात लीड करत होतो आणि ती स्किट करता करता मध्येच मी ब्लँक झालो आणि पुढे माझंच वाक्य होतं, काय करायचं सुचेच ना, पण तरी कोणाला दाखवलं नाही पाहिजे की बाई मी ब्लँक झालोय, त्याच्यामुळे मी काय मग अरे आहे की नाही मग हे सगळं असं एकंदरीत एक आणत होतो. सगळेजण हैराण परेशान की अरे भाई रांगणेकर वाक्य नाही घेणार तर स्किट पुढे जाणार कसं. आणि हे सगळं करताना मी म्हटलं बाप्पा, म्हटलं देवा मला हे वाक्य आठवलंच पाहिजे, नाहीतर ही स्किट नाही पुढे जाणार आणि मी हे करतोच आहे. म्हटलं भाई काहीतरी कर, मला हे वाक्य दे. आणि एक माझा टीममेट होता, त्यांनी मला माझं एक वाक्य दिलं की अरे असं असं झालंय का बुवा, आणि म्हटलं हा असं असं झालंय, आणि त्यामुळे आणि मग ती अख्खी स्किट पुढे गेली आणि ती स्किट आज नॅशनल्सला गोल्ड आहे. अरे कडक. तर हा एक किस्सा आहे जो मला खूप आठवतो, सुंदर. कारण की मला असं वाटतं की देवाचं नामस्मरण आपण जेव्हा जेव्हा करतो ना, ही गिव्हज अस अ वे, यू हॅव टू टेक इट अँड मूव्ह इट अहेड. परफेक्ट. आर्ट फॉर्म मध्ये प्रॉपरली आहेस. मग तुझ्या प्रकारे गणेशोत्सव कसा आहे, कसा साजरा केला पाहिजे आर्ट त्याच्याने? आर्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मला असं वाटतं की कसं साजरा केलं पाहिजे प्रत्येकावरती डिपेंड करतो, पण मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात गणपती बाप्पाचं स्थान फार उच्च आहे म्हणतोय मी, असेल वगैरे नाहीच म्हणत आहे, कारण की कुठलंही शूट असो आपण पहिली पूजा त्याची करतो. अरे नाटकाला स्टेजवरती जाण्याच्या आधी ग्रीन रूम मध्ये त्याची पूजा आपण करतो. त्याच्यामुळे प्रत्येक कलाकारांनी किंवा कॉन्टेंट क्रिएटर असो, ऍक्टर असो, कोणीही असेल, टीव्ही सिरियल ऍक्टर, फिल्म ऍक्टर, सिरीज ऍक्टर, कॉन्टेंट क्रिएटर, मला असं वाटतं की ह्यांनी त्यांच्या पद्धतीने ते सेलिब्रेट केलंच पाहिजे. पण बाप्पा जे आपल्याला शिकवतो, म्हणजे जे असेल की नम्र राहणं, एक चांगली ऊर्जा असणं, पॉझिटिव्हिटी आणणं, बळ, स्वतःत एक बळ आणणं, आपल्या वाईट विचारांवर मात करून चांगले विचार आणून आपण कसं समाजात वावरू शकतो, ह्या सगळ्याचे जो बाप्पा आपल्याला त्याचे जे गुण आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो ना, ते सगळे गुण आपण घेऊन ऍज अ कलाकार म्हणून सेलिब्रेट केले पाहिजेत त्या आर्ट फॉर्म मध्ये, असं मला वाटतं. तर तुला एक कॅरेक्टर मिळाला, गणपती तुला बनायचंय, तर तू कसा करशील? असं सांगता नाही येणार, म्हणजे ते लहानपणी वगैरे शाळेत वगैरे ते बरेच जण अॅन्युअल डे गॅदरिंग वगैरे मध्ये नाटक वगैरे व्हायचं, त्याच्यात ते सगळं गणपतींचा अवतार वगैरे घेऊन ते करायचं. पण असं मला वाटतं की रोल वगैरे मिळाला तर इतर ती खूप मोठी जबाबदारी आहे, आणि परत मला तेच वाटतं की आपण ते सगळं साकारणं इज अ व्हेरी बिग टास्क. त्याच्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे असे बरेच चित्रपट आले सुद्धा आहेत ज्याच्यात देवांना पोर्ट्रे केलं गेलंय, पण मी तेच म्हणतो द पर्सन हु इज गोइंग टू पोर्ट्रे इट शुड फुल्ली सरेंडर टू इट अँड देन डू इट. की मला असं वाटतं की ते साकारणं हे कुठल्याच मनुष्याच्या कॅपेबिलिटीच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे फक्त सरेंडर जरी झालो त्या गोष्टी करता आपण, तरी मला असं वाटतं तोच सगळं पुढे घेऊन जाईल, आपल्याला काही करायची गरज नाही. तर तुझं स्टेजवर जे काम असतं त्याच्यातून तुला काय शिकायला मिळतं, आणि ते गणेशोत्सव रिलेटेड तू कसं कनेक्ट करू शकतोस? मला असं वाटतं स्टेजवर काम करताना सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी आहे लिसनिंग, ऑब्झर्वेशन आहे, काइंडनेस आहे. मला असं वाटतं ह्या गोष्टी आपण स्वतः आचरणात जर आणल्या तर मला असं वाटतं गणेश उत्सव या माध्यमातून सुद्धा आपण लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचवू शकतो. फॉर एक्झाम्पल काइंडनेस ही गोष्ट झाली की आपण काइंड राहिलो पाहिजे सगळ्यांबरोबर, ह्युमॅनिटी जगवली पाहिजे, दुसऱ्यांचं ऐकलं पाहिजे, ऑब्झर्व केलं पाहिजे आजूबाजूला काय चालतं. ते ऑब्झर्वेशन जर आपलं असेल तर आपल्याला कळेल की आपल्याला काय नाही करायचंय, तर हे आपण ऑब्झर्व करू शकतो. टीम वर्क फार मोठी गोष्ट आहे जी थिएटरमध्ये आम्ही शिकलोय. त्याच्यामुळे गणेश उत्सवात टीम वर्क ही केवढी इम्पॉर्टंट गोष्ट आहे सगळं आपल्याला माहितीच आहे, आपण याच्यावरती बोलूच शकत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मला असं वाटतं त्या थिएटर मधल्या स्वतःमध्ये जे इन्कल्केट केल्या त्या गणेश उत्सवातून आपण स्प्रेड करू शकतो. तर तुम्ही कोणतंही नाटकचं स्टार्ट असेल तर ते स्टार्ट करण्याआधी कोणतीही रीतिरिवाज असते का तुमची गणपती रिलेटेड? मी पर्सनली सांगतो, म्हणजे प्रत्येक नाटकाची असतेच. नटराजाची आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाते ग्रीन रूम मध्ये. मी मेकअपला बसतो, माझा मेकअप झाल्यानंतर मी पाया पडतो,
मग मी नटराज देवता आणि गणपती बाप्पाच्या पाया पडतो आणि मग मी स्टेजवरती जातो, रंगदेवतेच्या पाया पडतो, कर्टनचा एक स्मेल घेतो प्रत्येक ऑडिटोरियमचा आणि मग मी माझी बाकीची प्रोसेस सुरू करतो. टीम बरोबर बोलणं असेल, माझी रिहर्सल असेल, या सगळ्या गोष्टी. तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सगळं करत असतात. अशी एका प्रकारे सुरुवात होते. जे मूर्तिकार असतात ते मूर्ती घडवतात, तसं तू एक आर्ट फॉर्म पण घडवतोयस. मग त्याच्यात आणि तुझ्यात काय साम्य, तुला कसं वाटतं ते तू कसं डिस्क्राईब करशील? मूर्तिकार जेव्हा बाप्पाची मूर्ती बनवतो तेव्हा प्रत्येक मूर्तिकाराच्या डोक्यात हीच गोष्ट असेल की त्यात कसे प्राण दिसतील आणि प्रत्येक कलाकाराची सुद्धा हीच एक गोष्ट असते की माझ्या त्या भूमिकेत कसे प्राण दिसतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे साम्य असू शकतं, कारण की मी जेव्हा कुठलाही रोल करतो तेव्हा मी हे सतत विचार करत असतो की मी ह्यात कसा प्राण ओतू आणि ही जी कलाकृती आहे माझी, रांगणेकर सोडून जे कॅरेक्टर आहे XYZ, या XYZ ला मी केवढं खरं आणि केवढं डोळस आणि केवढं प्राण असलेलं एक व्यक्तिमत्व दाखवू. आणि मला असं वाटतं मूर्तिकाराचं पण तेच असेल की या बाप्पांमध्ये कसा ते डोळे, ते तेज आणि तो प्राण त्यात कसा असेल. कारण की प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की जेव्हा गणेश चतुर्थी जवळ येते तर प्रत्येक मूर्तीत देव बसतो. तसंच आहे की जेव्हा पण प्रयोग जवळ येतात किंवा शूट जवळ येतात तसं प्रत्येक रोलमध्ये एक प्राण बसतो. तुला एक असा एक इमोशनल क्षण आठवलाय का, म्हणजे अशी जाणवलाय का कधी की जेव्हा तू बाप्पाकडे गेलायस असा एक क्षण आलाय का, किंवा ते आर्ट फॉर्म मध्ये असू दे, तुझ्या नाटकातही असू दे किंवा नॉर्मल मध्ये? नाही रे, मी प्रत्येक वेळेला मी मंदिरात जातो, मी प्रत्येक वेळेला पाया पडायला जातो. मला काही प्रश्न असतील ते मी त्याच्याकडे मांडतो. त्याच्यामुळे मला असं काही हे नाहीये, म्हणजे काही इमोशनल असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तरच नाही. पण मी इन जनरल मंदिरात जातो, मी पाया पडतो, मी घरी पूजा करतो. मग सगळं माझं एक रेग्युलर रुटीन असतं. अंघोळ झाल्यावरती मी छान भक्तिगीत लावतो, मी देवाची पूजा करतो. त्याच्यामुळे माझं एक ते रुटीन मध्येच इन्कल्केट केलेलं आहे मी माझ्या. त्याच्यामुळे माझ्यासाठी एव्हरीथिंग इज सेम. म्हणजे हॅपी कुठलाही क्षण असेल, चांगला कुठली बातमी असेल, काही वाईट गोष्ट असेल, काही इमोशनल असेल, मी सगळ्या गोष्टी आय शेअर. आणि आता गणेशोत्सवामधून जो काय शिकायला मिळतं ते तू थिएटर मध्ये किंवा तुझ्या नॉर्मल आयुष्यामध्ये युज करतोस का? म्हणजे काय गोष्टी नॉर्मल आयुष्यात तर माझ्या मते ते यूज होतातच. कारण की जसं मी आधी पण म्हटलं की गणेश उत्सवामधली जी ऊर्जा आहे, जी भक्ती आहे, इन जनरल आपल्या लोकांमध्ये जी एक प्रकारची एनर्जी असते आणि ज्या एक प्रकारची जी एक लाट सणसण काय म्हणतात त्याला, सणसणून वाहत असते सगळ्यांमध्ये. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात इन जनरल प्रत्येक दिवशी असली पाहिजे. आपण म्हणतो ना की हा दिवस माझा, तो हा दिवस माझा नसून प्रत्येक दिवस माझा. भले त्या दिवसात काही घडलं नसेल, पण जर आपण असा विचार करून जर चाललो ना तर मला असं वाटतं गणेश उत्सव हा तो सण आहे जो आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात ही ऊर्जा देऊ शकतो की मित्रांनो, प्रत्येक दिवस माझा आहे. आज काही नसेल झालं, आज मला बॉस ओरडला असेल, आज माझ्याकडनं एखादं काम निघून गेलं असेल, तरी पण हा दिवस माझाच. फुल पॉझिटिव्ह. अरे ढोल ताशाची लय असते ना, म्हणजे वाजतो तो आवाज आणि स्टेजवरचा, याला तू काहीतरी एक मॅच करू शकतोस का? जेव्हा ताशा वाजायला सुरू करतो, टाक 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 जे काय असेल ते, तेव्हा ना आपल्या अंगावरचा सगळे केस उभे राहायला लागतात, काटा ढोल वाजायला लागतात, ते ऐकायला फार मजा येते, नाचायला फार मजा, झिंग चढते, कळलं, एक झिंग चढते, त्याच्यात धमाल येते, मजा येते, अंगावरती एक शहारा येतो. तसंच जेव्हा आपली एंट्री असते ना, त्या एंट्रीच्या आधी एक शहारा असतो. त्याच्यामुळे ढोल ताशाला पण याच्यावरती रिलेट करू शकतो की मी स्टेजवरती गेल्यानंतर मी केवढा झिंगेत असणार आहे, मला केवढी झिंग चढणार आहे, मी प्रेक्षकांना केवढी झिंग चढवणार आहे, माझा ढोल बरोबर वाजेल का, माझा ताशा बरोबर वाजेल का, ह्या गोष्टीला रिलेट करू शकतो आपण. त्याच्यामुळे तेव्हा ढोल ताशा एक ज्या पद्धतीने सुरू होतो आणि आपल्या अंगावरती काटा येतो, तसं मला वाटतं की प्रत्येक कलाकाराला त्या विंगेत अंगावरती काटा असेल त्याच्या एंट्रीच्या आधी. आता एक असाही क्षण असेल की तुझं पूर्ण नाटक संपलं आणि त्याच्यानंतर तुला स्टेज सोडावं लागतंय, मग तू ते विसर्जनाला कसं कनेक्ट करू शकशील? विसर्जनाला पण आपल्याला गणपतीला जाऊ द्यावं लागतं, तसं तू स्टेजला पण जाऊ देतोस. संपलं ना नाटक, तर तसं कसं कनेक्ट करशील? ना मला असं वाटतं स्टेजला जाऊ दिलं पाहिजे असं नसलं पाहिजे ते. माझी व्याख्या काय मी तुला सांगतो. स्टेज असणारच, रंगभूमी आहे, रंगभूमी होती आणि रंगभूमी असणार. जेव्हा आपण बाप्पाचं विसर्जन करतो तेव्हा तो त्या पिरियड पर्यंत, म्हणजे पुढच्या गणेश चतुर्थी पर्यंत आपण बाप्पाला सोडून देतो. तर मला असं वाटतं की जो कुठला रोल आपण करतो किंवा जे कुठलं नाटक आपण करतो, जी कुठली फिल्म आपण करतो, मला असं वाटतं त्या कामात
रंगून जाणं, त्या कामात मग्न होऊन ते त्याचाच विचार करत राहणं नसलं पाहिजे. तर ते काम, ती भूमिका, ते नाटक, तो चित्रपट आपण त्या काळ पुरताच 30 दिवसाचं शूट झाल्यानंतर आपण सुद्धा ते सोडून दिलं पाहिजे आणि आपण नवीन प्रवासाकडे वळलो पाहिजे आणि आपण नवीन तयारी केली पाहिजे. तर विसर्जन आणि हे मी असं रिलेट करतो की बाप्पा येणार, तसंच काम येणार, तशीच भूमिका येणार, जे काय असेल ते दोन्ही आपण पॅरलल लाईनवरती बघू. ते आपण करणार, ती सेवा आपण करणार, ते काम आपण करणार. बाप्पा निघून जाणार, विसर्जन होणार, तसंच तो रोल सुद्धा निघून जाणार आणि आपण पुढच्या चांगल्या अजून उच्च तयारीसाठी, प्रवासासाठी तयार राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तर आपण आता तू क्रिएटर आहेस आणि लोक त्यांना क्रिएटर न बोलता इन्फ्लुएन्सर बोलतात. मग आताची जी पिढी आहे, जे कोण नवीन येत आहेत, लहान मुलं आहेत, मग तू त्यांना कसं प्रेरित करशील गणेशोत्सवाच्या पॉझिटिव्ह वे मध्ये? पॉझिटिव्ह साईड याची हीच आहे जी सगळ्यांना कळली पाहिजे की आपल्या सगळ्यांना एकत्रित आणणारे हे सगळे सण आहेत. गणेश उत्सव हा असा एक सण आहे जिकडे आपण सगळे एकत्र येतो, आपण आपली संस्कृती जपतो, आपण आपली परंपरा जपतो, आपण आपले नातं जपतो. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या काळात की आपण नाती जपली पाहिजे. आणि ही खूप दुर्मिळ होत चालली आहे गोष्ट की आपण आपली नाती नाही जपू शकत, आपल्यात कॉन्व्हर्सेशन नाही होत, आपल्या कम्युनिकेशन नाही होत. आणि हे एवढे मोठे गॅप्स आहेत जे आता आपल्याला नाही कळणार, पण मी तुला लिहून देतो. जेव्हा तू एक बाप होशील आणि मी एक बाप होईल ना, तेव्हा आपण हे फेस करू आणि आपण बोलू की आपल्यात कम्युनिकेशन गॅप आहे. आणि हीच कम्युनिकेशन गॅप, हीच नाती, हेच सगळे एकत्र आणण्याचा हा सण आहे गणेश उत्सव. गणपती बाप्पा जेव्हा येतो, आपण जेव्हा पाया पडतो, आपण जेव्हा आशीर्वाद घेतो, तेव्हा तो आपल्याला सगळं देणार आहे. पण ह्याचा अर्थ हा नाही, ते एक म्हण आहे माहिती आहे का, की आपण घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो पण पाणी प्यायला नाही लावू शकतो. पाणी त्यालाच प्यावं लागणार. बाप्पा हे करतो प्रत्येकाबरोबर, तो तिथपर्यंत तुला घेऊन जाईल, तो मार्ग दाखवेल, करावं आपल्यालाच लागणार रे. त्याच्यामुळे आपण जेवढे लिथार्जिक आहोत, आपण जेवढं मेहनत घ्यायला नाही मागणार, तेवढे ह्या सगळ्या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन्स अराईज होतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक गणेश उत्सवातून आपण या सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजेत. कारण की बुद्धीचा देवता आहे गणपती बाप्पा, त्याच्यामुळे आपण आपल्या बुद्धीला केवढं चालना देऊ शकतो. चॅट जीपीटी वगैरे सगळं इज फाईन, रिफ्रेश वगैरे तुम्ही त्यातनं करू शकता. पण आज जर मला शाळेत निबंध सांगितलाय माझ्या घरावरती लिहिण्यासाठी, तोच जर मी चॅट जीपीटी करतोय, तर माझी बुद्धी चालणारच नाही अरे, मेंदूला गंज लागणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी आता वाढत्या टेक्नॉलॉजी इन्व्हेन्शन बरोबर बघतोय, आय डोंट मीन की इन्व्हेन्शन टेक्नॉलॉजी वाईट आहे. ऑफकोर्स आज आपण टेक्नॉलॉजीवरती जगतो, पण त्याचा कितपत वापर केला पाहिजे हे आपल्या हातात आहे. आणि गणेश उत्सव ही तशी एक गोष्ट आहे जेव्हा आपण आपले सगळे फोन बाजूला ठेवले पाहिजेत आणि आपण आपल्या नाती गोती जपली पाहिजेत. गणेश उत्सव सण साजरा केला पाहिजे, सगळ्यांना भेटलो पाहिजे, कम्युनिकेशन झालं पाहिजे, कनेक्शन झाले पाहिजेत, नेटवर्किंग झालं पाहिजे, श्रद्धा भक्तिभावाने आपण सेवा केली पाहिजे आणि आपल्या पुढच्या पूर्ण वर्षभरासाठी तयार झालो पाहिजे की कशा पद्धतीने तू एक माणूस म्हणून या समाजात वावरणार आहेस. तर तू एवढं सगळं बोललास, कोकणातलं बोललास, तुझ्या थिएटर रिलेटेड बोललास, कंटेंट क्रिएशन रिलेटेडही बोललास, तर तू एक वन लाईनर मध्ये देऊ शकतोस का गणेशोत्सवाचा पीओव्ही ऍड करून? माझ्यासाठी आत्ता जर मी रिलेट करू शकतो तर गणेश उत्सवाचा पीओव्ही हा आहे की घरापासनं ते नाटकाच्या स्टेजवरती सूत्रधार म्हणून वावरताना या जगाचा सूत्रधार जो गणपती बाप्पा आहे त्याच्याशी मला कनेक्ट होत आहे. माझा पीओव्ही. अरे कडक, सुंदर. तर शंतनूशी बोलून मी खूप काही शिकलो. कलाकाराच्या मनातला बाप्पा आणि सामान्य माणसाच्या मनातला बाप्पा फार वेगळा असतो. सामान्य माणसाच्या मनातला बाप्पा फक्त बघायला शिकवतो, पण कलाकाराच्या मनातला बाप्पा आपल्याला जगायला शिकवतो.